डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आणि संविधानाच्या रक्षणाचा संदेश देत आंदोलनाची भूमिका घेणारे अभिजित दिपके आज नागपूर दौऱ्यावर आले. नागपुरात दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम संविधान चौक गाठत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी आपल्या आंदोलनाची औपचारिक सुरुवात केली. नागपुरात आगमन झाल्यानंतर अभिजित दिपके यांनी थेट संविधान चौकात जाऊन संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोषणाबाजी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेत आपण सामाजिक न्याय, संविधानाचं संरक्षण आणि जनतेच्या हक्कांसाठी हे आंदोलन उभारत असल्याचे अभिजित दिपके यांनी सांगितले. शासनाच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संविधान चौकातून आंदोलनाची सुरुवात करताना संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली. यावेळी परिसरात काही काळ उत्साही वातावरण निर्माण झाले असून समर्थकांनी संविधान आणि लोकशाहीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यानंतर अभिजित दिपके यांनी आंदोलनाच्या पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान केले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. स्वतःच्या भविष्यासाठी हे आंदोलन आम्हाला करावं लागत आहे. या देशातल्या तरुणांचं भविष्य धोक्यात आहे, गोरगरीब पोरांचं भविष्य धोक्यात आहे. काय चित्र आहे, देशामधले पेपर लीक होतात, या देशामधल्या कुणाचं नुकसान आहे, मंत्र्याच्या कुणाचं नुकसान आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.